नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडल 1 अंतर्गत पोलिसांनी गुन्ह्यामधील जप्त मुद्देमाल संबंधित फिर्यादींना जलद गतीने परत देण्याची मोहीम राबवत 42 फिर्यादींना एकूण 1,42,67,184 रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल तातडीने शोधून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो संबंधितांना परत देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या। परिमंडल 1 च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात मुद्देमाल विल्हेवाट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार 30 एप्रिल 2026 रोजी आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल फिर्यादींना परत केला। या कारवाईत एकूण 442 ग्रॅम सोन्याचे दागिने, 230 ग्रॅम चांदीचे दागिने, 8 मोबाईल फोन, 15 मोटरसायकली, 12 चारचाकी वाहने तसेच 2,42,000 रुपयांची रोख रक्कम फिर्यादींना सुपूर्द करण्यात आली। सरकारवाडा पोलीस ठाण्याने सर्वाधिक 380 ग्रॅम सोन्याचे दागिने परत केले, तर म्हसरूळ पोलिसांनी 2,40,000 रुपयांची रोख रक्कम फिर्यादींना दिली। अनेक महिलांना त्यांचे श्रीधन परत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेली वाहने परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल जलद गतीने फिर्यादींना परत देण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील। या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीला संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, मुद्देमाल अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।